कल्याण पश्चिममध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण केलेल्या भगवा तलावाची सध्या बिकट अवस्था झाली आहे। तलाव परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत। झाडांना पाणी न मिळाल्याने झाडे वाळत चालली आहेत। नियमित मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून फिरावे लागत आहे। दररोज हजारो लोक तलावाजवळ येऊन स्वच्छ वातावरणाचा आनंद घेत असतात, पण सध्या स्थितीत त्यांना अस्वच्छता आणि बेवारस अवस्था सहन करावी लागत आहे। वारंवार पालिकेला तक्रार देऊन देखील अधिकारी लक्ष देत नसल्याने अखेर आज संतप्त नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेत पालिकेचा निषेध करत तलाव परिसराची सफाई केली आहे। तसेच कचऱ्याचा ढीग भगवा तलावाच्या प्रवेशद्वारासमोर टाकून महापालिकेचा निषेध नोंदवला आहे। प्रकल्प अंतर्गत कोट्यावधीचा खर्च करूनही काळा तलावाची जी परिस्थिती आहे ती पूर्वीपेक्षाही अजून बेकार झालेली आहे। कारण की इथे सकाळी आम्ही येतो फिरायला, ते एक चांगला एक ऑक्सिजन वगैरे आम्हाला मिळावा ह्या हिशोबाने आम्ही येतो, पण इथे कुत्रे हागलेले असतात, कुत्रे फिरत असतात, एवढी दुर्गंधी असते, एवढा वास असतो की आम्हाला फिरायलाही आम्हाला हे होत नाही। आणि याच्या कंप्लेंट आणि वारंवार आम्ही कमिशनर मॅडम पण मागे येऊन गेले होते। नवीन ज्यावेळेस त्या आल्या होत्या त्यावेळेस त्यांना आम्ही प्रत्यक्ष दाखवलं पण होतं। ते बोलले की इथे कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटमेंट झालेला नाही आणि त्याची अपॉइंटमेंट आम्ही लवकर करून लवकरात लवकर याचं साफसफाई करूया। हे बघा इथे तर त्यांनी बोलले आम्ही लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून याची साफसफाई करू, पण अजूनही काही झालेलं नाहीये। आठवड्यातनं कधीतरी एखादा झाडू मारला जातो, बाकी आहे तशीच परिस्थिती आहे। महान्यूज 7 ब्युरो रिपोर्ट